प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात. पुसाळे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. 2 षटकांचा हा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल ठाणेवाडी विपक्ष कोपार्डे संघामध्ये. नक्कीच लागोपाठ 3 षटकारासाठी या सेमीफायनल मध्ये कृष्णा शिंदे साहेब यांच्यातर्फे 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी चालली आहे, अप्रतिम गोलंदाजी प्रकाश कानडे यांच्या माध्यमातून. पहिलं षटक. सुरुवात चांगली तर शेवट चांगली. नक्कीच सुरुवात चांगली केली आहे आपल्या संघासाठी. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढला, चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहज आणि सोप्या रूपामध्ये पूर्ण केली आहे. सुंदर अप्रतिम एक्सलंट रनिंग द विकेट बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते अक्षय आणि प्रसाद यांच्या माध्यमातून. नक्कीच अक्षय आणि प्रसादच्या ज्या गेल्या सामन्यामधील खेळ पाहता नक्कीच क्षमता आहे अक्षय आणि प्रसादकडे मोठे फटके खेळण्याची, आणि ते मोठे फटके आता खेळावे लागतील. आपल्या सुंदर खेळाचं प्रदर्शन आपल्याला करावं लागेल या स्पर्धेमध्ये. या फायनल मध्ये जायचं असेल यावेळेस देखील सुरेख फटका. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. सामन्यामधील पहिला षटकार अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केले गेले. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 9 या आकड्यावर. 9 स्कोर बोर्ड. दोन्ही संघ मातब्बर आहेत. 2-2 सामने जिंकून या ठिकाणी या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. नक्कीच सन्माननीय आदरणीय कृष्णा शिंदे साहेब यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ठाणेवाडी संघाच्या खेळाडूंसाठी संधी आहे. दरम्यान आपण आभार मानूया सन्माननीय आदरणीय अनिल पाटील भाई, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे एक आधारस्तंभ, एक दिलदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून कैलासवासी रविदादा चाळके यांच्या स्मरणात 5000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. या दिलदार व्यक्तिमत्वाचं आयोजक आणि असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. दहाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर. सुंदर षटक, एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर कमबॅक केले गोलंदाज प्रकाश यांनी. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दाखल झालेत कोपर्डे संघाकडून लक्ष्मण. स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधार गोलंदाजी जबाबदारी आपल्या अंगावर घेतलेली आहे. यावेळेस देखील ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत, गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान दोन धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नक्की तिथे खराब कलेक्शन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 2 धावा. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं या षटकामध्ये लक्ष्मण यांनी. मोठे फटके येणं गरजेचं असेल ठाणेवाडी संघाच्या अनुषंगाने. धावफलकावर धावा लागले 13.
आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. गवळेवाडी संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. घडतंय काय बिघडतंय काय. मोठा फटका यावेळेस आलाय अक्षयच्या बॅट मधून. रोहित शर्मा कक्षाला सलामी देणारा हा फटका मॅक्सिमम दर्जेदार षटकार. आक्रमक खेळाडू पाहायला मिळाला अक्षय. त्याला स्पीडअप घ्या. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधले. एक मोठा फटका की डॉट चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र थोडा चकवा दिलाय अक्षय याला. नक्कीच चांगला टप्पा पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातो. एक मोठा फटका शेवटच्या चेंडूवर येईल का. धाव फलकावर धावा लागले तब्बल 19. इथे मात्र फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळाले. 2 धावा अर्जित केल्या गेल्यात शेवटच्या चेंडूवर. 21 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 21 धावा बनवलेल्या आहेत. 22 धावांचं टार्गेट असेल कोपाडे संघासाठी. कोपाडे संघ लवकर यायचा आहे. ठाणेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे.
संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशाचा होतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण कोपाटे संघासमोर. कुठला संघ, कोणता संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. थेट चेंडू मृत घोषित केलाय पंचांनी. यावेळी देखील फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार रोहितच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार षटकार 6 धावांसाठी. इथे मात्र प्रेशर रिलीज करताना पाहायला मिळतात रोहित. नक्कीच प्रेशर असेल आता प्रसादवर. 8 धावा धावबल करावे लागलेले आहेत. यावेळेस मात्र फुलर लाईनचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बीट केले फलंदाज आणि यष्टीरक्षकाला देखील एकदा वर्जित केली गेले. चला स्पीडअप घ्यायचा आहे रोहित. कोणताही वेळ खर्च करू नका. नक्कीच बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. कदाचित आपला संघ देखील असू शकतो. तिथे मात्र जाऊ दिलाय. फलंदाजाला वाटलं होतं की ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, मात्र फेअर डिलिव्हरी डॉट चेंडू इथे काउंट केला जातोय. नक्कीच गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. कमबॅक केले गोलंदाज प्रसाद याने. यावेळी देखील सुरेख फटका, अप्रतिम चेंडू, अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला. असं म्हटलं जातं ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे तो गोलंदाज क्रिकेट विश्वामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवू शकतो. नक्कीच अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू या ठिकाणी फुल टोल वसूल केला. चेंडू जातो सीमारेषे पार. प्रणवच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार. सहा चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. मॅच बनत चालली आहे, मॅच क्रुशल होत चालली आहे, मॅच रंगत चालली आहे. ठाणेवाडी वर्सेस कोपाडे संघ. नक्कीच 22 धावांचा पाठलाग करताना कोपाडे संघ देखील मजबूत स्थितीमध्ये आहे सध्या. 6 चेंडू आणि 7 धावा. अक्षय आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूचा पुरेपूर फायदा रोहित याने घेतलाय. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार 6 धावा. स्क्रीनवर पाहताय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने षटकार फेकला होता ते मात्र 4 चेंडू आणि 1 धाव. नक्कीच कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस फटका